पहिल्या षटक या ठिकाणी घेऊन येतो बाळ साईच्या माध्यमातून आपल्या वैयक्तिक कोट्यातून पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो. यावेळेला जोरदार चेंडू पुन्हा जातोय सीमारेषेच्या मागे. धावसंख्या होती त्या चेंडू 5 मिनिट धावसंख्या होती 13. जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतो मित्रांनो. त्यावेळेला मात्र एकदा गोल केली जाणार. धावसंख्या होती पुन्हा एकदा एक धाव घेतली जाते. धावसंख्या होते 15. आपल्या पुढील चेंडू यावेळेला मात्र चेंडू अडवतोय. धावसंख्या येते 5. सुशांत नागेश जबरदस्त फटका. सुशांत पुन्हा एकदा धावसंख्या होती 23. लगातार पद्धतीनं चौका नागेश. ठीक आहे पुन्हा एकदा नागेश आपल्या वरती पुढे मात्र क्लीन बॉल करतोय सुशांत याला. धावसंख्या आहे 23. वैभव मैदानात दाखल होतोय 23 धावांसह. सुशांत मात्र लगातार वाईट चेंडू. नागेश दोन चेंडू बसून केल्याबद्दल 2 धावा. धावसंख्या आहे एक उत्तम प्रकारची समाजजनक स्थिती आपल्या नागेश नियंत्रण चेंडूवर आणणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी समोर वैभव असताना जोरात फटका धावसंख्या होती चिंकड्यासाठी 32 धावांची गरज. साईसाठी 32 धावांची गरज असताना जबरदस्त सुरुवात आता मात्र निश्चितच 8 धावा 2 चेंडूमध्ये वसूल केले. कशा प्रकारे नियंत्रण आणतो गोलंदाजीवर पाहूया. पुन्हा एकदा फटका. पण इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण जर चौकार गेला असतं तर मात्र या ठिकाणी खूप कठीण परिस्थिती झाली असती. पुन्हा एकदा वैभव साईसाठी एक धाव पूर्ण करायची आणि एक धाव होती. धावसंख्या होती लास्ट 2-2 गो बॅट्समन एक बॉल फक्त बॉलिंग
इथं मात्र परिवर्तन करून टाकलेला चेंडू त्याच्यावर मात्र एक निर्धाव चेंडू जातोय निर्धाव चेंडू म्हणजे आनंद साधारण वाटतो मर्यादित क्षेत्राच्या क्रिकेटमध्ये इथं मात्र जोरदार फटका चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 19 धावांची साईने सुरुवात करून अंधार केली होती नागेशने मात्र पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारचा फटका मारून गोलंदाजीवर थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न केला पुढे घे पुन्हा एकदा जोरदार फटका पुन्हा एकदा चौकार आता मात्र हताश होतो तो गोलंदाज धाव संख्या होती 21 4 चेंडू 11 धावांची गरज यावेळेला पुन्हा एकदा ताकदीला फरक लागेलच्या बॅटमधून आणि आता मात्र सामन्याचं समीकरण थोडंसं बदललं जाते 25 जिंकण्यासाठी 3 चेंडू 7 धावांची गरज नवा चेंडू घोषित केला आहे श्रीकांत चेंडू मात्र बरोबर पण इथं आता एक धाव तर पूर्ण केली जाते धाव संख्या होती 27 जिंकण्यासाठी 5 धावांची गरज एक चौकार या सामन्याचं रूप या सामन्याचं रूप बदलू शकतो तो चौकार एक चेंडू 3 चेंडू 4 धावांची गरज आणि दोन चेंडूमध्ये 4 धावांची गरज काय सामना झाला मित्रांनो समोर गोलंदाज 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज एक चेंडू सामन्याचं संपूर्ण रूप बदलू शकतो आणि तो फटका इथं मात्र एक धाव एक चेंडू 3 धावा वाईड ग्रोथ आणू शकतो एका मोठ्या संघाला पराभूत केलं जातंय आणि फायनल मध्ये एंटर होतोय तो शिवसाईचा कंबाळ संघ नागेश टिकेने मात्र हवाई फायर जबरदस्त या ठिकाणी कमबॅक करून दिलं आणि एका मोठ्या संघाला पराभूत करण्याचा आनंद मात्र या ठिकाणी सेलिब्रेट केला जातोय कडक मारला आवाज